दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन गटांमध्ये भांडणे चालू असतात। भांडण करणारे लोक हे आपल्या परिचयाचे मित्र नातेवाईक असतात। आपणही त्यांच्या भांडणाच्या ठिकाणी जातो, ती भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतो किंवा कधीकधी आपण त्या ठिकाणी ती भांडणे होत असताना हजर असतो, परंतु केवळ आपण त्या गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्हा घडत असताना हजर होतो म्हणून आपलेही नाव गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून सामील केले जाते। आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणी हजर होता म्हणजे त्याने गुन्हा केला आहे का, त्याचाही गुन्हा करण्याचा हेतू होताच असे मानण्यात यावे का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। वरील विषयाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेल्थेपू श्रीनिवास विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या केसमध्ये 2024 साली महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे। या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की आरोपी केवळ घटनेच्या ठिकाणी इतर आरोपीसोबत हजर होता, याचा अर्थ त्या आरोपीचेही इतर आरोपीसारखेच गुन्हा करण्याचे उद्देश व हेतू होता असे मानता येणार नाही। गुन्हा घडला त्या ठिकाणी आरोपी हजर असणे म्हणजे आरोपीनेही गुन्हा केला असे म्हणता येणार नाही व त्या आरोपी विरुद्ध जुन्या भारतीय दंडसंहिता कलम 34 प्रमाणे व नवीन भारतीय न्याय संहिता कलम 3 पोटकलम 5 प्रमाणे गुन्हा केल्याचा अनुमान काढता येणार नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय ज्यांना केवळ घटनास्थळी हजर होतो म्हणून गुन्ह्यामध्ये अडकवले जाते अशा आरोपींसाठी महत्त्वपूर्ण असा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। जर आपल्याला माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।